सरकार शासन आपल्या दारी नावाचा बोगस कार्यक्रम राबवते। या कार्यक्रमातून फक्त जाहिरातबाजी केली जाते। अंबादास दानवेंची सरकारवर टीका। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत सुपर वॉरियर कार्यकर्त्यांची सोलापुरात बैठक। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी भाजपकडून बैठकांचं आयोजन। कराडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून बैलगाडीचं सारथ्य। फडणवीसांसोबत बैलगाडीवर उदयनराजेही उपस्थित होते। प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 123व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा सेवानिवृत्त IPS अधिकारी संजय कुमार यांच्या उपस्थितीत संपन्न। सोहळ्याला प्रशिक्षणार्थींच्या कुटुंबियांसह नाशिककरांची मोठ्या संख्येने उपस्थिती। यवतमाळच्या झरी जामणी नगरपंचायतीमधील सत्ताधारी गटातील 3 तर काँग्रेसच्या 5 नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश। आमदार बुतकुरवार यांच्या कार्यालयात झाला पक्षप्रवेश। शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा या मागणीसाठी गेल्या 6 दिवसांपासून राज्यातील आशा सेविका बेमुदत संपावर। नागपूर जिल्ह्यातील आशा सेविकांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक महिलांचा पालकमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा। पालकमंत्री भुसे यांच्या मालेगाव संपर्क कार्यालयावर ठिय्या। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या वाढवण बंदर उभारणीचा वाद पुन्हा चिघळणार। वाढवण बंदर संदर्भात 19 जानेवारीला असलेली जनसुनावणी पुढे ढकलण्याची स्थानिक भूमिपुत्रांची मागणी। ऊस दरवाढीसाठी परभणीत स्वाभिमानीचा रास्ता रोको। परभणी गंगाखेड महामार्ग स्वाभिमानीनं रोखून धरला। राष्ट्रीय लिंगायत महापंचांच्या वतीने 19 जानेवारीला सोलापूर बंदची हाक। सिद्धरामेश्वर यात्रेमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याचा आरोप। मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचं काम स्थानिकांनी रोखलं। उभारणीचा ठेका असलेल्या GR कंपनीविरोधात स्थानिक आक्रमक। अकोल्यातील नेहरू पार्क चौकात गोरसेनेचा रास्ता रोको। आंदोलनात मोठ्या संख्येने बंजारा बांधव आणि महिला सहभागी। बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीनं कृषी प्रदर्शनाचं आयोजन। 18 ते 22 जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शन। प्रदर्शनाचं उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते। कल्याण रेल्वे स्थानकात महिला प्रवाशाची छेड काढणाऱ्याला पोलिसांकडून अटक। रोहित वरकुटे असं छेड काढणाऱ्या व्यक्तीचं नाव। मालेगाव शहरातून बेपत्ता झालेल्या 6 वर्षीय मुलाचा नाशिकच्या चांदवड घाटाजवळ मृतदेह आढळला। गेल्या 12 दिवसांपासून हा मुलगा बेपत्ता होता। नांदेडच्या रोही पिंपळगावमध्ये 6 वर्षीय चिमुकलीची हत्या। अज्ञातांकडून मुलीचं अपहरण करून हत्या केल्याची प्राथमिक माहिती। कोल्हापूरमध्ये अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई। बांबोडे येथील आनंद हॉस्पिटलमध्ये मनोज नाईक यांच्यावर कारवाई। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हसूरकर यांनी केलं स्टिंग ऑपरेशन। छत्रपती संभाजीनगरमध्ये चापानेर आणि वैजापूरमध्ये 2 ATM फोडले। चापानेरच्या SBIच्या ATM मधून चोरट्यांनी 22 लाख रुपये लुटले, तर वैजापूरच्या ATM मधून 16 लाख रुपये लंपास। सोयाबीनला भाव मिळावा यासाठी सेनगावमध्ये आंदोलन। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं सोयाबीनमध्येच समाधी घेण्याचा प्रयत्न। हिंगोलीत वातावरणातील बदलामुळे हळदीच्या पिकावर कपरा रोगाचा प्रादुर्भाव। उत्पादनात 25 ते 50% घट होण्याची शक्यता। जळगावात गुलाबी बोंड अळीपासून अवकाळीनं कापूस पिकाचं मोठं नुकसान। कापूस उत्पादनात मोठी घट झाली असून कापूस दरात वाढ होण्याऐवजी कापूस दरात घट। नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि शिवसेना भाजप पदाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये आरती केली आणि स्वच्छता अभियान राबवलं। माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर आणि दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये प्रभू श्रीरामाच्या थीमवर आकाश कंदील तयार। 3 फुटापासून 9 फुटांपर्यंत भव्य इको फ्रेंडली आकाश कंदील। लातूरच्या अहमदपूरमध्ये 2,30,000 दिव्यातून प्रभू श्रीरामाची प्रतिमा साकारण्याचं काम सुरू। खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पुढाकारानं प्रतिमा साकारली जात असून 18 जानेवारीपर्यंत प्रतिमा पूर्ण होणार। नागपूरमध्ये 15,000 लिटर क्षमता असलेली आणि 2,000 किलो वजनाची देशातील सर्वात मोठी कढई। ही कढई अयोध्येला जाण्यासाठी सज्ज कढईत 7,000 किलोंचा शिरा तयार करणार।
हिंगोलीतील सारंगस्वामी यात्रेत 150 क्विंटल भाजीपाल्याचा महाप्रसाद. 529 वर्षांची परंपरा आजही कायम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.